So welcome everybody to the yet another episode of Being Industry Prepared. So this is the 8th episode and today we have with us an HR professional from the field of real estate. So we have with us Shraddha Zuikar, welcome ma'am, and she is an HR professional from the real estate industry. So let us understand today that in real estate what are the growth prospects and what is the future of working in real estate as an industry. So ma'am, welcome again. Thank you. श्रद्धा मॅम, मला सांगा की तुम्ही HR म्हणून काम करताय, तर रिअल एस्टेट मध्ये काय ग्रोथ प्रोस्पेक्ट्स आहेत की ॲव्हेन्यूज आहेत? रिअल इस्टेट मध्ये ग्रोथ बोलायला गेलं तर कसं आहे बघा, स्टार्टिंग तर आपलं नॉर्मल प्री सेल्स पासून होतं. ठीक आहे. इथे कसं आहे, जसं तुम्ही डेव्हलप करताय, जसं तुम्ही बघताय, आता फॉर एक्झाम्पल मी थोड्या वेळापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई सारखं अजून एक मुंबई तयार होतो. बरोबर. हा, पण आपण जे करतोय ते नेचर सहित करतोय, नेचर सांभाळत करतोय. त्यामुळे इथे जे दिसतंय तुम्हाला, आता फॉर एक्झाम्पल झालं उल्वे, हे कोणाला माहितीच नव्हतं, पण आज ते डेव्हलपर्समुळे पुढे आलंय. कारण की तिथे प्रोजेक्ट तसे होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत आणि सगळ्या गोष्टी माणसाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला गरजूपुरती मिळाल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होतात. हे कुठून होतं तर येतं रिअल इस्टेट कडून. सर्वात पहिला प्रत्येक गोष्ट घर साधं म्हणायला गेलं तरी रिअल इस्टेट मध्येच येतं. आणि इथे कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगते, रिअल इस्टेट मध्ये ग्रोथ असा आहे की तुम्हाला तुमच्या ज्या आता कमाईमध्ये एवढ्या चांगल्या रूम्स मध्ये तुम्हाला राहायला मिळतात, ज्या अम्युनिटीज मध्ये राहायला मिळतात, त्या अम्युनिटीज आपल्याला आता फॉर एक्झाम्पल पावसाळ्यात सुट्टीला गेल्यावरती मिळतात. फॉर एक्झाम्पल झालं स्विमिंग पूल. हल्लीच्या डेव्हलपर्स प्रत्येक ठिकाणी आपण स्विमिंग पूल प्रोव्हाइड करतोय. जसं आमच्याकडे पण जे कन्स्ट्रक्शन आहे तिथे पण अम्युनिटीज आहेत, गार्डन झाले, स्विमिंग पूल झाले. आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. आपण संडेच्या दिवशी आपल्या मुलांना किंवा आपल्या आई वडील आपल्याला असं गार्डन एखादं एरिया मिळाला तिकडे जाऊन घेऊन जायचं. पण आता तसं नाही, मुलांना खेळायला पण भरपूर जागा दिलेल्या आहे. पुन्हा जी फॅमिली आहे त्यांना इनडोअर आउटडोअर गेम पण मिळालेले आहेत. पुन्हा फॅसिलिटीज आहेत सगळ्या गोष्टीच्या. आणि मला तरी असं वाटतं की रिअल इस्टेट कंपनीजमुळे आपली फ्युचर आहेत, आपले जे मुलांचे फ्युचर आहेत ते खूप ब्राईट झालेले आहेत. अगदीच बरोबर आहे. आता तेवढंच म्हणजे सेल करणं पण फार सोपं नाही. सेल कसं आहे बघा, अवघड सुद्धा आहे आणि सोपं सुद्धा आहे. त्याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स आणि कन्व्हर्सेशन पॉवर मस्ट. कारण की ते महत्वाचं आहे. समोरच्याला कन्व्हिन्स व्यक्ती किती छान करू शकतो त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं सेल. हा, जर तुम्ही प्री सेल्स पासून सुरू करताय, एका वर्षात तुम्ही मॅनेजर पण होऊ शकता, पण डिपेंड ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स अँड कन्व्हर्सेशन पॉवर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही जे आता सध्याला आमच्याकडे जे हायरिंग चालू आहे, आम्ही फ्रेशर्स मुलांना चान्स देतो. का देतो त्याचं कारण हे आहे की एक तर ते इन फ्युचर ग्रो होत आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही फ्रेशर्सला काय घेतो कारण की लवकर कोणी एक्सेप्ट नाही करत. का फ्रेशर आहे, काय करणार आहे ना, सगळं ABCD पासून सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतील. पण आम्ही तेही करायला तयार आहोत कारण की आम्हाला फक्त नवी मुंबई डेव्हलप नाही करायची तर न्यू जनरेशन पण डेव्हलप करायचे. तर त्या कारणामुळे आम्ही फ्रेशर्सला मेन करून हायर करतो. कॉलेजेसचे कॅम्पेन्स अटेंड करतो कारण की ते मुलं डेव्हलप व्हावी आणि त्यांच्यामधले जे स्किल्स आहेत तेही डेव्हलप व्हावे. हा, आता जर एखादा मुलगा यंग आहे, मुलगी असो मुलगा असो, यंग आहे, फ्रेशर आहे, त्याचं कन्व्हिन्सिंग पॉवर चांगला आहे, पण त्याच्याकडे एक्सपिरियन्स नाही, म्हणून रिजेक्ट करण्यापेक्षा त्याला एक्सेप्ट केलं तर तो आमचा बिझनेस पण पुढे नेईल आणि तो पण पुढे जाईल. ह्या दोन्ही गोष्टी आमची कंपनी बघते आणि आम्ही HR सुद्धा आम्ही ह्या गोष्टी आयडेंटिफाय करून अनालाइज करून पुढे नेतो. व्हेरी नाईस. खूप छान वाटलं की तुम्ही इन्व्हेस्ट करतायत ॲज अन HR युअर टाइम एफर्ट्स टू डेव्हलप. मुलाचं पण डेव्हलपमेंट होते आणि विच कॅन हेल्प यू आउट. हो. तर मग तुम्ही जे स्किल्स सांगितले त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन आणि गो गेटर ॲटिट्यूड म्हणताय, दॅट इज व्हेरी एसेन्शियल ॲज अ फ्रेशर टू गेट इन टू दिस इंडस्ट्री. अँड वन्स द पर्सन जॉईन्स ॲज अ फ्रेशर तर तो मॅनेजरियल लेवलवर साधारण किती वर्ष, किती टाइम स्पॅन तुम्ही अप्रॉक्सिमेट? डिपेंड ऑन हर ऑर हिज वर्क. एक्झॅक्टली कसं आहे बघा, मी आपण पकडून चालूया 2 वर्ष, फार होतात 2 वर्ष.
पण डिपेंड ऑन हिज हर्स वर्क. दॅट्स ओके. Work ओनली युअर depend. परफॉर्मन्स मॅटर्स. Yes. म्हणजे कॉर्पोरेट लॅडर जे आपण बघतो ते इकडे पटपट तुम्ही ऍज अ मॅनेजर पोस्टवर लगेच जाऊ शकता जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल. राईट. आणि तुम्ही कुठच्या डिपार्टमेंट्स मध्ये हायरिंग करता? माझ्याकडे डिपार्टमेंट भरपूर आहेत. जसं झालं डीजी सूत्राची आमची अजून एक छोटी फर्म आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही करतो. जसं झालं ग्राफिक डिझायनर झालं, कंटेंट रायटर झालं, आणि व्हिडिओ एडिटिंग झालं, डिजिटल मार्केटिंग, सेल्स झालं. सध्याला माझ्याकडे चालू आहेत ते. पण फील्ड वर्क आहे. फील्ड वर्क पण आम्ही प्रिफेअर करतो. हां, आम्ही इंटर्नशिपसाठी पण मुलांना हेल्प करतो की या आमच्याकडे इंटर्नशिप करा. आम्ही इंटर्नशिप सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करतो इन फ्युचर त्यांना त्यांचं CV बिल्ड करायला. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पार्ट ऑफ द सेल्स आम्ही टीम लीडर, सेल्स ऑफिसर प्लस सेल्स मॅनेजर प्लस सोर्सिंग मॅनेजर, तिथेही टेलिकॉलिंगसाठी एक ऑप्शन्स आहेत आमच्याकडे. ज्युनियर अकाउंटंट, फायनान्स एक्झिक्युटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, इवन HR एक्झिक्युटिव्ह, HR इंटर्नशिप ऑल्सो, आणि एरिया सेल्स मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, या सगळ्या लेवलचे आम्ही हायरिंग करतो. ऑलमोस्ट ऑल द लेवल्स यू आर हायरिंग. इंटर्नशिप पण आहेत. तर ह्या फील्डमध्ये भरपूर स्कोप आहे फॉर फ्रेशर्स, मी कळून येते. आणि नवी मुंबईमध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स आता येत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होत आहे, त्यामुळे बरेच स्कोप आहे या फील्डमध्ये. तर मुलांना तुम्ही नक्कीच विचार करा. आणि मॅडमने खूप छानरित्या सांगितलंय. मॅडम खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू स्टुडंट्स. लेट अस मीट नेक्स्ट टाइम.